हो सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागात बिझनेस आणि बिझनेस आयडियाज बद्दल बघणार आहोत. याच्यात आपण बिझनेस म्हणजे काय, बिझनेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स, बिझनेसचे ऑब्जेक्टिव्हज, बिझनेस आणि प्रोफेशन मधील फरक, बिझनेस आणि त्याचं एन्व्हायरमेंट, ऑर्गनायझेशन आणि एन्व्हायरमेंट यातील इंटिग्रेशन, बिझनेस आयडिया आणि आयडिया प्रोसेसिंग आणि सिलेक्शन याबद्दल बघणार आहोत. हे बघताना आपण सुरुवातीला बिझनेस म्हणजे काय हे बघूया. प्रत्येक मनुष्याची सुप्त इच्छा असते की आपण एक बिझनेस सुरू करावा किंवा एक बिझनेस ऑर्गनायझेशन स्थापन करावे. बिझनेस सुरू करताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सुरुवातीलाच बिझनेस कसा करावा ह्या गोष्टीपासून तर फायनान्स पर्यंत या गोष्टींच्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात. म्हणून आपल्याला थोडं मार्गदर्शन मिळावं म्हणून आज आपण बघणार आहोत. बिझनेस म्हणजे काय हे सुरुवातीला आपण बघूया. हंट म्हणतात, बिझनेस इज एनी एंटरप्राइज विच मेक्स, डिस्ट्रीब्यूट्स और प्रोव्हाइड्स एनी आर्टिकल और सर्व्हिस विच अदर मेंबर्स ऑफ द कम्युनिटी नीड अँड आर एबल अँड विलिंग टू पे फॉर. ओन त्यांचं मत सांगतात, बिझनेस इज अन एंटरप्राइज engage in production and distribution of goods for sale in a market or rendering services for a price. म्हणजे बिझनेस आपण याला म्हणू शकतो की एखादं मालाचं सेल किंवा परचेस करणं किंवा त्या मालाला आपण सर्व्हिस देणं व तो विकून त्या बदल्यात आपण नफा कमवणं याला बिझनेस म्हणू शकतात. आता बिझनेसच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. बिझनेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना पहिली कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सेल आउट ट्रान्सफर ऑफ गुड फॉर व्हॅल्यूज. एखादा माल विकताना किंवा एखादा माल विकत घेताना किंवा त्याच्याबद्दल सर्व्हिस देताना ती आपण एक काही नफ्याच्या बदल्यात देतो. म्हणजेच जर आपण एखादा माल विकला त्याच्या बदल्यात आपण नफ्याची अपेक्षा करतो, पण ती ट्रान्झॅक्शन ती झाली पाहिजे. समजा एखादा कारपेंटर किंवा एखादा मनुष्य जेव्हा एखादी गाडी विकत घेतो आणि ती विकतो आणि त्याच्यात नफा कमवतो याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणू शकत नाही, कारण ही एक सिंगल ट्रान्झॅक्शन असते. परंतु तोच मनुष्य गाडी वारंवार विकत घेतो व वारंवार विकतो व त्याच्यातून नफा कमवतो याला आपण बिझनेस म्हणू शकतो, कारण ते ट्रान्झॅक्शन ही वारंवार होत असते. दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघत असताना डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. यामध्ये बिझनेस हा गुड्स आणि सर्व्हिसेस मध्येच होतो. आता गुड्स हे दोन प्रकारचे असतात. त्यात एक कंझ्युमर गुड्स म्हणजे कपडे, घड्याळ, ब्रेड इत्यादी, व दुसऱ्या प्रकारचं प्रोडक्शन गुड्स, याच्यामध्ये मशीन्स, टूल्स इत्यादींचा समावेश होतो. सर्व्हिसेस इंटँजिबल आणि फिजिबल असतात. जशा प्रोडक्शन सिस्टम असते एखादी, किंवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, किंवा इलेक्ट्रिसिटी ही आपल्याला दिसत नाही किंवा तिचा आपण स्पर्शही करू शकत नाही, त्याला आपण सर्व्हिस म्हणू शकतो. म्हणून सर्व्हिस आपण त्याला म्हणू शकतो जी आपण वापरतो पण ती स्टोअर करू शकत नाही. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे रिकरन्स ऑफ डीलिंग या बिझनेसमध्ये वारंवार झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण मगाशी उदाहरण बघितलं की एखाद्या व्यक्तीने कार विकत घेतली व ती विकली, याला आपण एक ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो, याला बिझनेस म्हणू शकत नाही. पण तीच क्रिया वारंवार होत राहिली तर तिला आपण बिझनेस म्हणू शकतो. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रॉफिट मोटिव्ह. बिझनेसचा सगळ्यात मोठा मोटिव्ह हा प्रॉफिट कमवणं हा असतो. परंतु फक्त प्रॉफिट मोटिव्ह हा असत नाही, तर त्याला सोशल मोटिव्ह सुद्धा असतो. ते आपण पुढे बघणारच आहोत.
शेवटची कॅरेक्टरिस्टिक्स रिस्क इन्व्हॉल्व. प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क ही असतेच. आपण नेहमी गमतीने म्हणतो की फ्युचर इज हायली अनसर्टन. बिझनेस हा नेहमी फ्युचरला फोकस करून केला जातो. बिझनेस करताना या रिस्क या येतातच आणि त्या स्टार्ट टू एंड ह्या असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेसच्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल बघू. ऑब्जेक्टिव्ह बघताना बिझनेस हा याच्यात दोन प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह येतात. एक इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरे सोशल ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय की बिझनेस हा आपल्याला कशासाठी करायचा आहे. यात इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह बघताना यात अर्निंग प्रॉफिट. अर्निंग प्रॉफिट हे सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे बिझनेसचे. यात आपण हा बिझनेस फक्त प्रॉफिट कमवण्यासाठीच करतो हे महत्वाचं आहे. दुसरं क्रिएट कस्टमर, हे सुद्धा एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. बिझनेस करताना वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर क्रिएट करणं, ते आपल्या बिझनेसशी जोडणं, नवीन कस्टमर फाइंड आउट करणं हे याच्याशी अपेक्षित आहे. तिसरं ऑब्जेक्टिव्ह बघताना मेकिंग इनोव्हेशन्स. बिझनेस करताना हे नेहमी आपण नवीन नवीन इनोव्हेशन करत राहणं गरजेचं आहे. एकाच प्रॉडक्टवर अवलंबून न राहता त्याच्या पुढचे प्रॉडक्ट व त्याच्या संबंधित प्रॉडक्टचं इनोव्हेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे बिझनेस हा आपला वाढत राहतो. हे झाले आपले इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता सोशल ऑब्जेक्टिव्ह बघताना यामध्ये सप्लाय ऑफ क्वालिटी गुड्स. कस्टमरला नेहमी चांगल्या प्रतीचे माल देणं हे एका बिझनेसमनचं कर्तव्य आहे. चांगले गुड्स कस्टमर पर्यंत पोहोचले तर सॅटिस्फाय होऊन आपल्याला तो आणखी दुसरे कस्टमर देत राहतो व तो कायम राहतो. पुढचे आहे फेअर डील टू कस्टमर. कस्टमरशी फेअर डीलिंग करणं, त्याला योग्य वस्तू देणं, त्याला योग्य प्रमाणात वस्तू देणं, योग्य ठिकाणी देणं व योग्य प्राइस मध्ये देणं हे एक बिझनेसमनचं कर्तव्य आहे. पुढचं फेअर रिटर्न टू इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर काही अपेक्षेने आपल्या बिझनेसवर पैसा लावत असतात. तो पैसा मार्केट रेटने योग्य रीतीने त्यांना परत करणं हे एक बिझनेसमनचं कर्तव्य आहे. पुढचे आहे फेअर डीलिंग विथ सप्लायर्स. सप्लायर्स आपल्याला रॉ मटेरियल पुरवतात, आपल्याला टेक्नॉलॉजी देतात, आपल्याला मशिनरी पुरवतात. त्यांच्याशी डीलिंग करणं, व्यवस्थित डीलिंग करणं हे सुद्धा बिझनेसमनचं कर्तव्य आहे, जेणेकरून ते आपल्याशी लॉंग टर्म जोडून राहतील. पुढचं फेअर डील विथ गव्हर्नमेंट. यामध्ये गव्हर्नमेंटचे अनेक रेग्युलेशन्स असतात, त्याचा आपण वारंवार योग्य रीतीने त्याचं पालन केलं पाहिजे. गव्हर्नमेंटचे अनेक टॅक्सेस असतात, ते आपण योग्य वेळेत भरले पाहिजे, हे याच्यातून अपेक्षित आहे. पुढचे फेअर डील विथ कम्युनिटी अँड सोसायटी. कम्युनिटी आणि सोसायटीच्या प्रत्येक बिझनेसकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करणं हे बिझनेसमनचं एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ते आपण पुढे ओघाने सविस्तरपणे बघणारच आहोत. आता बिझनेस आणि प्रोफेशन यातील काही आपण फरक बघणार आहोत. बिझनेस बघितल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडेल की प्रोफेशन काय. प्रोफेशन म्हणजे एका प्रकारची त्या एखाद्या व्यक्तीत एक विशिष्ट क्वालिटी किंवा स्किल असणं आणि त्याचा उपयोग तो एखाद्या आपल्या क्लायंटसाठी सर्व्हिस देण्यासाठी करतो आणि त्या बदल्यात तो त्याच्याकडून फीज आकारतो, याला प्रोफेशन म्हणतात. हा फरक बघण्यासाठी आपण काही बेसेस तयार केले आहेत. त्या बेसेसनुसार आपण त्यात फरक बघणार आहोत. यात पहिला बेस इस्टॅब्लिशमेंट. बिझनेस इस्टॅब्लिश करताना आपल्याला काही गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आणि रजिस्ट्रेशन करावे लागतात. रजिस्ट्रेशनमध्ये शॉप ऍक्ट, विविध प्रकारचे टॅक्सेस यांचे रजिस्ट्रेशन करावे लागतात. प्रोफेशनमध्ये इस्टॅब्लिशमेंटसाठी एक त्यांची कॉन्सर्न बॉडी असते, त्या बॉडीचे मेंबर व्हावे लागते. दुसरा फरक मोटिव्ह. बिझनेसचा प्रॉफिट मोटिव्ह हा मेन मोटिव्ह आहे, तर प्रोफेशनमध्ये क्लायंटकडनं फीज घेणं किंवा सर्व्हिस हा मोटिव्ह आहे. पुढचे कोड ऑफ कंडक्ट. बिझनेसमध्ये कोड ऑफ कंडक्ट हे बिझनेस रिलेटेड असतात, तर प्रोफेशनमध्ये कोड ऑफ कंडक्ट हे कन्सर्न बॉडीने काही बिझनेस इथिक्स दिलेले असतात, त्याचे पालन करायचे असते. क्वालिफिकेशन बघताना बिझनेसमध्ये विशिष्ट क्वालिफिकेशनची गरज नाही, पण प्रोफेशनमध्ये क्वालिफिकेशन हे मिनिमम स्टँडर्ड लेवलचे क्वालिफिकेशन गरजेचे असते. जसे डॉक्टरसाठी MBBS, वकीलसाठी LLB आणि अकाउंटंटसाठी CA या प्रकारचे क्वालिफिकेशन्स.
आता क्लायंट बघताना बिझनेसचे क्लायंट हे जनरल असतात, जसे तुम्ही आम्ही हे जनरल क्लायंट असतात. पण प्रोफेशनचे क्लायंट हे विशिष्ट प्रकारचे असतात. जसे डॉक्टरचा क्लायंट हा पेशंट असतो आणि डॉक्टर त्याला सर्व्हिस देतो. रिवॉर्ड बघताना बिझनेसमध्ये प्रॉफिट हा रिवॉर्ड असतो, तर प्रोफेशनमध्ये फीज ही त्याचा रिवॉर्ड असते. रिस्क मध्ये बघताना बिझनेसमध्ये रिस्क ही स्टार्ट टू एंड असते, परंतु प्रोफेशनमध्ये रिस्क ही जशी नसतेच. आता मित्रांनो, बिझनेस आणि त्याचे एन्व्हायरमेंट याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यात द एन्व्हायरमेंट ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन ॲज द पॅटर्न्स ऑफ ऑल एक्सटर्नल इन्फ्लुएन्स दॅट अफेक्ट्स इट्स लाईफ अँड डेव्हलपमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये आपण जेव्हा बिझनेस रन करतो त्याच्या आजूबाजू अनेक प्रकारचे एन्व्हायरमेंट असतात. त्यात पॉलिटिकल, इकॉनॉमिक, फायनान्शियल असे अनेक प्रकारचे असतात आणि ते फॅक्टर एक ऑर्गनायझेशनला रन करत असतात. जसं माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, तसंच बिझनेसला चालण्यासाठी प्रॉफिटची गरज असते. परंतु हे आजूबाजूचे एन्व्हायरमेंट हे नेहमी ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करत असतात. एखाद्या ऑर्गनायझेशनचं यश किंवा त्याचं अपयश हे त्या एन्व्हायरमेंटशी तो कसा जुळवून घेतो यावर बऱ्यापैकी अवलंबून असतं. आता बिझनेस आणि एन्व्हायरमेंट बघताना तिथे दोन फॅक्टर्स असतात. पहिला फॅक्टर हा इंटरनल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर्स म्हणजे एका ऑर्गनायझेशनतील आतील गोष्टी ज्या एक ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करतात. इंटरनल फॅक्टर्स हे कंट्रोल करता येऊ शकतात. यात फिजिकल ॲसेट्स अँड फॅसिलिटी. एखाद्या बिझनेसचे फिजिकल ॲसेट्स किंवा फॅसिलिटीज म्हणजे त्याचा टेक्नॉलॉजी, त्याची मशिनरी, त्याचं प्रोडक्शन या फिजिकल ॲसेट आणि फॅसिलिटीज असतात. त्या एखाद्या ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करू शकतात. दुसरं प्रोडक्शन सिस्टम. प्रोडक्शन सिस्टम ही सुद्धा इन्फ्लुएन्स करते. तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी यूज केली आहे, तुमची प्रोडक्शन सिस्टम कशी आहे, त्यावरून एक बिझनेस हा मोठा आहे की छोटा या त्याच्या बाउंड्रीज ठरतात. तिसरे मार्केटिंग मिक्स आणि रिसोर्सेस. मार्केटिंग मिक्स आणि रिसोर्सेस बघताना तुम्ही कशा प्रकारे एक फायनान्शियल प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग हे कसं तुम्ही युटिलाइज केलं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तुम्ही मार्केटिंग टेक्निकचा कसा यूज करून घेतला आहे यात हे सुद्धा इन्फ्लुएन्स करतं. पुढील टेक्निकल फॅसिलिटीज. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी यूज केली आहे, तुम्ही प्रोडक्शन किती करू शकतात, या गोष्टी सुद्धा एक ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करतात. जर तुम्ही जुनी टेक्निक यूज करत असाल तर तुमचं प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा ही कमी प्रतीची असेल. पुढचे व्हॅल्यू सिस्टम. व्हॅल्यू सिस्टममध्ये एक फाउंडर जो असतो ऑर्गनायझेशनला, त्याचं मिशन काय, त्याचे विचार काय हे अवलंबून असतात. त्याच्या विचारानुसार हे ऑर्गनायझेशन रन होत असते आणि ते सुद्धा ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करतात. पुढील मिशन, व्हिजन अँड ऑब्जेक्टिव्ह. व्हिजन हे ऑब्जेक्टिव्ह मिळवण्याचं एक महत्वाचं फॅक्टर आहे आणि त्याचं मीडियम हे मिशन असतं. त्यामुळे ऑर्गनायझेशनचे मिशन, व्हिजन आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे यावर त्या ऑर्गनायझेशनचं यश हे अवलंबून असतं. पुढील मॅनेजमेंट स्ट्रक्चर अँड नेचर. त्या ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे लेवल्स कसे आहेत आणि त्याचं डिसिजन कसे घेतले जातात हे सुद्धा इन्फ्लुएन्स करतं ऑर्गनायझेशनला. पुढील इंटरनल पॉवर रिलेशनशिप. मॅनेजमेंटचे अनेक लेअर असतात. डिसिजन घेताना यांना एकमेकांच्या मदतीने हे डिसिजन घेतले जातात. जर त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असेल तर डिसिजन घेण्यामध्ये फार अडचणी येतात. म्हणून हा फॅक्टर सुद्धा ऑर्गनायझेशनला इन्फ्लुएन्स करतो. पुढील फॅक्टर ह्युमन रिसोर्स. तुमच्या ऑर्गनायझेशनकडे कसा ह्युमन रिसोर्स आहे, काय क्वालिटीचे लेबर्स आहेत, काय क्वालिटीचे मॅनेजर्स आहेत, हा ह्युमन रिसोर्स सुद्धा एक ऑर्गनायझेशनला सक्सेसला इन्फ्लुएन्स करतो. पुढील फॅक्टर कंपनी इमेज अँड ब्रँड इक्विटी. कंपनी किंवा ऑर्गनायझेशन हे फक्त प्रॉफिट कमवण्यासाठी रन होत नाही, तर लोकांच्या मनामध्ये कंपनीची इमेज आणि ब्रँड इक्विटी ही चांगल्या पद्धतीने जावी, चांगल्या पद्धतीने लोकांच्या मनात वसावी याचा नेहमी ऑर्गनायझेशन प्रयत्न करत असतो. त्यामुळे कस्टमर वाढण्यासाठी व कंपनीची इमेज सुधारण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते. पुढील रिसर्च अँड डेव्हलपमेंट.
ऑर्गनायझेशनमध्ये नेहमी रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं पाहिजे. एकाच प्रॉडक्टवर थांबून न राहता त्या प्रॉडक्टचे सबस्टिट्यूट किंवा पुढील प्रॉडक्टवर नेहमी रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आपल्या झालेल्या चुका या सुधारण्यासाठी सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं जातं आणि हा फॅक्टर सुद्धा एक ऑर्गनायझेशनला इन्फ्लुअन्स करतो. पुढील फॅक्टर म्हणजे फायनान्शियल फॅक्टर्स. फायनान्शियल फॅक्टरमध्ये तुम्ही फायनान्स कुठून घेतात, किती घेतात, कसा घेतात हा महत्वाचा फॅक्टर असतो. हा सुद्धा कंपनीला इन्फ्लुअन्स करतो. तुमच्याकडे किती कॅपिटल आहे त्यानुसार तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी आणू शकतात किंवा तुमचं प्रोडक्शन किती वाढवू शकतात हे याच्यावर डिपेंड असतं. आता एक्सटर्नल फॅक्टर्स बघताना यामध्ये सोशल अँड पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर हे महत्वाचं एक्सटर्नल फॅक्टर आहे. एक्सटर्नल फॅक्टर्स हे अनकंट्रोलेबल असतात, यांना कंट्रोल करता येऊ शकत नाही. सोशल अँड पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर ऑर्गनायझेशनच्या आजूबाजू असलेली सोशल आणि पॉलिटिकल परिस्थिती याचं अवलोकन करून त्याच्यावर इन्फ्लुअन्स करतात. समजा एखाद्या देशामध्ये जर पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर हे चांगलं नसेल तर ते ऑर्गनायझेशन सुद्धा चांगल्या प्रकारे रन होऊ शकत नाही. आत्ताच आपण बघितलं की एक केंद्र सरकारने एक कोळसा खाणी देण्यासाठी आता बंदी घातली आहे. हा एक पॉलिटिकल निर्णय होता, पण त्याचा ऑर्गनायझेशन अनेक प्रकारे इन्फ्लुअन्स झालेला आहे. पुढील लिगल एन्व्हायरमेंट. यामध्ये गव्हर्नमेंटचे नियम सतत बदलत असतात आणि ते सुद्धा ऑर्गनायझेशनला बऱ्याच प्रकारे इन्फ्लुअन्स करतात. पुढील इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. त्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ते देश ऑर्गनायझेशनला किती पाठबळ देतं यावर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अवलंबून असतं आणि ते सुद्धा एक ऑर्गनायझेशनला खूप इन्फ्लुअन्स करतं. पुढील डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट. डेमोग्राफिक एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण पॉप्युलेशनचा विचार केला जातो. यात बेसिस हे साईज, सेक्स, त्यांचं एज, इन्कम, लोकॅलिटी या गोष्टींचा विचार होतो आणि त्यानुसार प्रॉडक्ट बनवलं जातं आणि हे सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. पुढील टेक्नॉलॉजिकल चेंजेस. सध्या जगात काय टेक्नॉलॉजिकल चेंजेस चालू आहेत त्याचा यूज आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कसा करून घेऊ शकतो ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे आणि ती ऑर्गनायझेशनला फार इन्फ्लुअन्स करते. पुढील कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. तुमच्या कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, कशी कॉम्पिटिशन आहे या गोष्टींची माहिती जाणून घेणं हे फार महत्वाचं असतं, कारण कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट हे कंपनीला खूप इन्फ्लुअन्स करतं. पुढील फिजिकल एन्व्हायरमेंट. फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये तुमचे ॲसेट, तुमच्या फॅसिलिटीज, तुमच्या कंपनीकडे असलेल्या टेक्नॉलॉजीज, मशिनरीज या गोष्टी इन्फ्लुअन्स करतात. सप्लायर्स हे सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. सप्लायर्स तुम्हाला रॉ मटेरियल पुरवत असतात आणि हा एक महत्वाचा फॅक्टर आहे जो ऑर्गनायझेशनला इन्फ्लुअन्स करू शकतो. पुढील कस्टमर हा एका ऑर्गनायझेशनसाठी खूप महत्वाचा असतो आणि कस्टमर टिकवून ठेवणं, तो वाढवणं हे कंपनीचं एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह असतं आणि म्हणूनच कस्टमर सुद्धा एक ऑर्गनायझेशनला खूप इन्फ्लुअन्स करू शकतात. पुढील फॅक्टर कॉम्पिटिशन हे असणं आणि नसणं या दोघही गोष्टी महत्वाच्या आहेत. कॉम्पिटिशन असली तर ऑर्गनायझेशन एक चांगलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवतं. कॉम्पिटिशन नसली तर एक प्रकारची मोनोपॉली तयार होते आणि हा फॅक्टर म्हणूनच ऑर्गनायझेशनला खूप इन्फ्लुअन्स करतो. पुढील मार्केटिंग इंटरमिडिएटरीजमध्ये अनेक प्रकारचे एजंट हे येतात. हे एजंट कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या ऑर्गनायझेशनला मदत करतात, म्हणून हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. पुढील फॅक्टर म्हणजे फायनान्शियल्स. मगाशीच बघितल्याप्रमाणे आपण फायनान्स कुठून घेणार आहोत, आपल्याला कोण फायनान्शियल मदत करणार आहे किंवा आपल्याकडे फायनान्स किती आहे त्यानुसार आपल्या कंपनीचं टेक्नॉलॉजी आणि इतर गोष्टी ठरतात. पुढील महत्वाचा फॅक्टर म्हणजे पब्लिकमध्ये मीडिया आणि बाकीची लोक यांचा अंतर्भाव होतो. हा फॅक्टर सुद्धा एक बिझनेसला इन्फ्लुअन्स करण्यासाठी फार महत्वाचा आहे. आता मित्रांनो, आपण याबद्दल विचार करूया की बिझनेस एन्व्हायरमेंटची स्टडी करण्याची का गरज आहे. बिझनेस एन्व्हायरमेंटची गरज याच्यासाठी आहे की आपण एक बिझनेस चांगल्या प्रकारे कंडक्ट करू किंवा रन करण्यासाठी एक बिझनेस चांगल्या प्रकारे कंडक्ट करण्यासाठी आपल्याला बिझनेस एन्व्हायरमेंटची गरज आहे. बिझनेस एखादं ऑर्गनायझेशन चालू करताना
बिझनेस ऑर्गनायझेशन चालू करताना आपल्याला एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रॉपर कंडक्ट ऑफ बिझनेस हे सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. नंतर प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर स्टार्टिंग न्यू व्हेंचर्स. आपल्याला नवीन माहिती मिळू शकते की आता येणारा काळ कसा आहे, ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला एन्व्हायरमेंटचा अभ्यास करून मिळू शकते. जर आपल्याला चांगले सिग्नल मिळाले तर आपण पुढचा प्लॅन करू शकतो किंवा एक्सपान्शन करू शकतो बिझनेसचं. इन्फॉर्मेशन अबाउट चेंजिंग एन्व्हायरमेंट फॉर कीप अलर्ट अँड अवॉइड थ्रेट्स. भविष्यात येणारे अलर्ट किंवा भविष्यात येणाऱ्या संकट याचा अलर्ट मिळण्यासाठी आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. बिल्ड अन इमेज अँड रेप्युटेशन ऑफ द कंपनी. कंपनीचं इमेज आणि रेप्युटेशन हे चांगल्या प्रकारे लोकांमध्ये तयार व्हावं, लोकांमध्ये चांगली प्रतिमा जावं याची गरज असते. म्हणून एन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्याची गरज असते. टू ऍडजस्ट अँड रिवाइज द पॉलिसीज विथ चेंजिंग कंडिशन्स. जसा जसा काळ जातो तसं तशा कंडिशन बदलत असतात, पॉलिसीज बदलत असतात, त्यानुसार ऑर्गनायझेशनलाही बदलायचं असतं. म्हणून कंडिशनचा अभ्यास करून, एन्व्हायरमेंटचा अभ्यास करून काय काय पॉलिसीजमध्ये चेंजेस करायला पाहिजे हे आपण शिकण्याची अत्यंत गरज असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑर्गनायझेशनच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते बघूया. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बघत असताना या ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत महत्वाच्या आहे. यात पहिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही टुवर्ड्स ओनर. एक ओनर हा ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी की ओनरकडनं काय अपेक्षा आहेत सोसायटीसाठी हे बघणं अत्यंत महत्वाचं असतं. ओनर हा एक फेअर डील विथ ऑल ऑर्गनायझेशन हे अत्यंत महत्वाचं असतं. दुसरा आहे टुवर्ड्स एम्प्लॉई. एम्प्लॉईकडनं काय अपेक्षा आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं असतं आणि एक महत्वाची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एम्प्लॉईने नेहमी आपलं कंपनीशी एकनिष्ठ असलं पाहिजे. त्याने रेग्युलर काम केलं पाहिजे. त्याने आपल्या कंपनीशी एकनिष्ठ राहून कंपनीचं गोल हे आपलं गोल मानलं पाहिजे. ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टुवर्ड कंझ्युमर्स. टुवर्ड कंझ्युमर्समध्ये एक कंझ्युमरला चांगलं प्रॉडक्ट देणं, योग्य किमतीमध्ये प्रॉडक्ट देणं, योग्य ठिकाणी पोहोचवणं, योग्य संख्येने देणं हे महत्वाची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पुढील टुवर्ड्स गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचे काही अनेक रेग्युलेशन असतात ते पाळणं, त्यांचे टॅक्सेस भरणं, गव्हर्नमेंटला वेळोवेळी आपल्या बिझनेसबद्दल खरी माहिती देणं ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टुवर्ड्स कम्युनिटी अँड सोसायटी. कम्युनिटी आणि सोसायटीच्याही काही ऑर्गनायझेशनकडून अपेक्षा असतं, त्या अपेक्षा पूर्ण करणं ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. भारतामध्ये काही फॅक्ट्स, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या फॅक्ट्स आहेत ज्या गव्हर्नमेंट किंवा पब्लिक ही त्यांच्याकडून अपेक्षित करते. यात कंट्रीब्युशन. लोक अपेक्षित करतात की ऑर्गनायझेशनने बॅकवर्ड रिजन्समध्ये, विकर सेक्शन्समध्ये काहीतरी कंट्रीब्युशन दिलं पाहिजे. याचा अर्थ बॅकवर्ड रिजनमध्ये ऑर्गनायझेशन उभी केली पाहिजे, विकर सेक्शनकडे लक्ष दिलं पाहिजे, काही सोशल व्हॅल्यूज असतात त्या पाळल्या पाहिजे, बिझनेस इथिक्स हे पाळले पाहिजे, जेणेकरून एक देश उभा राहण्यासाठी ऑर्गनायझेशन काहीतरी कंट्रीब्युशन त्यांच्याकडून देऊ शकतात. हेल्प टू गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटलाही ऑर्गनायझेशन हे चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. कम्युनलिझम, इलिटरसी, ओव्हर पॉप्युलेशन यात ते मदत करू शकतात. गव्हर्नमेंट काही इव्हेंट चालवतं त्याला मदत करू शकतात. त्यामध्ये जे लोकांना शिक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ऑर्गनायझेशन मदत करू शकतात. पॉप्युलेशन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट मदत करू शकतं. पुढील एक्सपोर्ट प्रमोशन अँड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. एक्सपोर्टला नेहमी प्रमोशन दिलं पाहिजे ऑर्गनायझेशनने. ऑर्गनायझेशन जेव्हा एक्सपोर्टला प्रमोशन देतं तेव्हा विदेशी चलन हे आपल्या देशात येतं. आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशन हे नेहमी बघितलं पाहिजे, कारण इम्पोर्ट करण्याने आपल्या देशातील चलन हे परदेशात जातं. म्हणून इम्पोर्टच्या ज्या वस्तू असतील त्यांना नवीन सबस्टिट्यूट शोधला पाहिजे. यूज ऑफ नॅशनल रिसोर्सेस. देशाचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे. पाणी, वीज, सूर्यप्रकाश यांचा वापर करून
आपण देशाला मदत केली पाहिजे. प्रोटेक्ट नॅशनल एन्व्हायरमेंट हा सुद्धा एक महत्वाची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. गव्हर्नमेंटचे काही नियम ठरलेले आहेत, जसे पोल्युशन या गोष्टीबद्दल ऑर्गनायझेशनने नेहमी सतर्कता पाळली पाहिजे, जेणेकरून जास्त पोल्युशन होणार नाही आणि निसर्ग हा खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता मित्रांनो, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघत असताना जर आपल्याला त्याची अनालिसिस करायचं असलं तर आपण खालील पद्धतीने ते करू शकतो. यात एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स घेतो आपण, त्याचा काय इन्फ्लुएन्स होतो ते आपण 3 वर्गात मोडलेले आहे. एक नॅशनल लेवल, एक इंडस्ट्री लेवल आणि तिसरे युनिट लेवल. जर आपण पॉलिटिकल फॅक्टर्स घेतला तर त्याचा नॅशनल लेवलला काय इन्फ्लुएन्स होतो, इंडस्ट्री लेवलला काय इन्फ्लुएन्स होतो आणि युनिट लेवलला काय इन्फ्लुएन्स होतो याचा आपण अनालिसिस करू शकतो. यात पॉलिटिकल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स, लीगल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स, बिझनेस फॅक्टर्स आणि टेक्निकल फॅक्टर्स यांचा समावेश आहे. पॉलिटिकल फॅक्टर्सचं जर बघितलं आपण तर एखादी गोष्ट नॅशनल लेवलवर निर्णय घेतला गेला तर त्याचा नॅशनल लेवलवर जो परिणाम होईल तोच इंडस्ट्री लेवलवर होईल असं नाही. या 3 लेवलवर त्याचे परिणाम हे वेगवेगळे होत असतात. आता काही अभ्यासक, समाजशास्त्राचे अभ्यासक यांनी खालील प्रकारे एन्व्हायरमेंटल फॅक्टरचे कॅटेगरीज केल्या आहे. यात फिलिप थॉमस, ग्लुक आणि मॅककर्थी यांनी त्यांच्या मताप्रमाणे विविध विभाजन केलेलं आहे. फिलिप थॉमस यांच्यानुसार एन्व्हायरमेंटचे फॅक्टर हे पॉलिटिकल कंडिशन्स, सोशल कंडिशन्स, इकॉनॉमिक कंडिशन्स, लीगल कंडिशन्स, बिझनेस कंडिशन्स आणि टेक्नॉलॉजिकल कंडिशन्स हे फॅक्टर आहेत. ग्लुक यांच्यानुसार सोशो इकॉनॉमिक सेक्टरमध्ये इकॉनॉमिक फॅक्टर्स, डेमोग्राफिक फॅक्टर्स, जिओग्राफिक फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स इत्यादींचा समावेश होतो. तर टेक्नॉलॉजिकल सेक्टर, सप्लायर सेक्टर, कॉम्पिटिटर सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर यांचा समावेश होतो. मॅककर्थी यांच्यानुसार टेक्नॉलॉजिकल फोर्सेस, सोशो कल्चरल फोर्सेस, लीगल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स, इंडस्ट्री स्ट्रक्चर अँड कॉम्पिटिशन इत्यादी फॅक्टरचा समावेश होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एन्व्हायरमेंट आणि ऑर्गनायझेशन यांच्यातील इंटरॅक्शन बद्दल विचार करूया. याचे फीचर्स अशा पद्धतीचे आहेत. पहिले, 2 वे रिलेशनशिप. बिझनेस ऑर्गनायझेशन आणि एन्व्हायरमेंट यांच्यात 2 वे रिलेशनशिप आहे. हे एका साइडनेच होत नाही. जसं ऑर्गनायझेशनवर एन्व्हायरमेंटचा इन्फ्लुएन्स असतो तसंच एन्व्हायरमेंटवर ऑर्गनायझेशनचाही इन्फ्लुएन्स असतो. यात जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ऑर्गनायझेशनचा विचार केला, बिझनेस ऑर्गनायझेशनचा विचार केला तर एखादा निर्णय ऑर्गनायझेशनचा घेतला तर त्याचा एन्व्हायरमेंटवर काय व कसा परिणाम होतो हे बघितलं जातं व एन्व्हायरमेंटचा त्या ऑर्गनायझेशनवर काय परिणाम होतो हेही त्यानुसार बघितलं जातं. यामध्ये आपण विचार जर केला तर आत्ताच बघितल्यानुसार आपण पोल्युशन याबद्दल विचार करूया. एखाद्या ऑर्गनायझेशनचं आउटपुट हे जर पोल्युटेड असेल किंवा त्याचं वेस्ट वॉटर हे एखाद्या नदीच्या पात्रात सोडलं जात असेल तर ते नदीचं पात्रामध्ये ते वेस्टेज वॉटर सोडल्यामुळे ते पाणी दूषित होतं व ते पाणी दूषित झाल्यामुळे आजूबाजूची शेती व इतर राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. ते इतर लोकांवर परिणाम झाल्यामुळे त्याच गावातनं लोक त्या ऑर्गनायझेशनमधून कामाला येतात म्हणून त्यांना हेल्थचा प्रॉब्लेम होतो. हे झालं 2 वे रिलेशनशिप. आता पुढील डायनामिक फेनॉमेनॉन, नॉट अ स्टॅटिक कन्सेप्ट. बिझनेस ऑर्गनायझेशन आणि एन्व्हायरमेंट हे स्टॅटिक कन्सेप्ट नाही आहेत. या डायनामिक फेनॉमेनॉन आहेत. या नेहमी चेंज होत राहतात. एका वेळी एक गोष्ट सत्य असेल तर ती पुढच्या वेळेला ती सत्यच असेल असं होत नाही. पुढचं फीचर्स, नॉट अन इंडिव्हिज्युअल फर्म बट अ कलेक्टिव्ह एफर्ट बाय अ ग्रुप ऑफ फर्म. एखादी इंडिव्हिज्युअल फर्म ही एवढा इन्फ्लुएन्स करत नाही तेवढं कलेक्टिव्ह फर्म करतात. याचं उदाहरणासाठी आपण असं बघूया की एखादी इंडिव्हिज्युअल फर्म एक गव्हर्नमेंटकडे एखादं पॅकेज मागत असेल तर गव्हर्नमेंट तितकंसं लक्ष देत नाही, परंतु त्या सेक्टरमधल्या सगळ्या कंपन्या एकत्र येऊन जर पॅकेज मागत असल्या तर गव्हर्नमेंट त्याचा लवकर विचार करतं. आता मित्रांनो, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस हे बिझनेस ऑर्गनायझेशनला कशा मदत करतात हे आपण बघणार आहोत. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस या नेहमी बिझनेस ऑर्गनायझेशनला बऱ्याच प्रकारे अफेक्ट करतात.
यात पहिले इन डिफायनिंग इंडस्ट्रियल बाउंड्रीज. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसमुळे कंपनी ही किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याचं प्रोडक्शन किती व कसं आहे हे सुद्धा टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसमुळे लक्षात येतं. जर टेक्नॉलॉजी ही चांगली व नवी यूज करत असतील तर त्याचं प्रोडक्शन हे मोठं असणार व जुनी टेक्नॉलॉजी यूज करत असतील तर प्रोडक्शन हे कमी असणार. दुसरे, सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन एक्झिस्टिंग बिझनेस. चालू राहणाऱ्या बिझनेसवर सुद्धा टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस ही इम्पॅक्ट करते. हा बिझनेस जर आपल्याला वाढवायचा असला तर नवीन टेक्नॉलॉजी घेणं हे पर्याप्त असतं. तिसरं, गिव्हिंग राईज टू प्रॉडक्ट सबस्टिट्यूशन अँड प्रॉडक्ट डिफरन्शिएशन. टेक्नॉलॉजी प्रोग्रेसमुळे प्रॉडक्टला सबस्टिट्यूशन शोधण्यात मदत होते तसेच प्रॉडक्ट डिफरन्शिएशनलाही मदत होते. उदाहरणासाठी आपण बघूया, जर एखादी कंपनी ही टूथब्रश बनवत असेल तर ती त्या एकाच ब्रशवर थांबत नाही तर पुढे जाऊन त्याला सबस्टिट्यूटचा विचार करते आणि सबस्टिट्यूट बनवल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे प्रॉडक्ट हे पुढे तयार होतात. पुढचं, इन्फ्लुएन्स प्राइस अँड क्वालिटी रिलेशनशिप बिटवीन प्रॉडक्ट्स. टेक्नॉलॉजी जर प्रोग्रेस झालेली असेल ऑर्गनायझेशनमध्ये, टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीची यूज केली असेल तर अर्थात तुमचं प्रोडक्शन हे वाढणार आहे आणि प्रोडक्शन वाढलं की त्याची क्वालिटी ही सुधारणार आहे. प्रोडक्शन वाढल्यामुळे तुम्ही त्याची प्राइस ही कमी करू शकतात कारण तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे कमी होणार. म्हणून प्राइस आणि क्वालिटी यांचा एकमेकांमध्ये संबंध आहे. पुढील, क्रिएट सिनर्जीज अक्रॉस बिझनेस. बिझनेसच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट हे क्रिएट करणं हे सुद्धा एक प्रकारचं टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसमुळे हे शक्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेज फॉर एखाद्या इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनसाठी हे आपण बघणार आहोत. याचे काही प्रिन्सिपल्स आहेत. ते प्रिन्सिपल पुढील प्रकारे. पहिलं, सर्च द एन्व्हायरमेंटल सिग्नल्स. एन्व्हायरमेंटचे सिग्नल पहिले आपण शोधावं. तो सिग्नल जर आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला तर आपण आपलं प्रोडक्शन वाढवू शकतो किंवा ऑर्गनायझेशनचे एक्सपान्शन हे करू शकतो. जर आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला असेल तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आपण प्रोडक्शनही वाढवू शकतो. आयडेंटिफाय द पॉसिबल कॉस्ट. एखाद्या प्रॉडक्टची आपल्याला किती कॉस्ट येणार आहे, त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती येणार आहे, आपण त्याची प्राइस किती ठेवू शकतो, बिझनेस सायकल कसं आहे, आपल्या मार्केटमध्ये कधी पोहोचणार आहे, हे पॉसिबल कॉस्टमध्ये येतं आणि ते ओळखणं अत्यंत गरजेचं असतं. हे ओळखल्यामुळे आपल्याला आपलं प्रॉडक्ट बनवून त्याची प्राइस आपल्याला ठरवणं हे शक्य होतं. चुझिंग द पॅरामीटर्स, पॉलिसीज, इव्हेंट्स अँड डिसिजन्स. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे आपल्याला पॉलिसीज ठरवता येतात. आजूबाजूचं एन्व्हायरमेंट बघून आपण त्यानुसार डिसिजन्स घेतो आणि या डिसिजनवर एक एन्व्हायरमेंटही इन्फ्लुएन्स करतं. म्हणून एक पॅरामीटर शोधणं, ते अडॉप्ट करणं आणि त्याचा यूज करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. पुढील, प्रेझेंटिंग द डेट्स फॉर फॉरवर्डिंग स्टेप्स. या सगळ्या क्रिया झाल्यानंतर एक प्रॉडक्ट बनवून, या प्रॉडक्टचं डिझाईन बनवून आपण ते मॅनेजमेंट समोर ठेवणं आणि त्याच्यासाठी एक डेट फिक्स करून आपण त्याचं प्रोडक्शन सुरू करणं हे महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस आयडियाज बद्दल बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस चालू करताना पहिला प्रश्न आपल्या मनात येतो की बिझनेस कुठल्या गोष्टीचा चालू करावा, कसा करावा. म्हणून आपण बिझनेस आयडियाज याबद्दल बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बिझनेस चालू करताना आपलं एक ऑब्झर्वेशन असणं अत्यंत महत्वाचं असतं. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या वस्तू, त्याच्याबद्दल ऑपरेशन, लोकांच्या गरजा, त्यांच्या वॉन्ट्स, त्यांचे बदलणारे ट्रेंड्स, फॅशन्स इत्यादी गोष्टींचं निरीक्षण आपण करणं अत्यंत आवश्यक असतं. मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स नेहमी येत असतात, त्याबद्दल कस्टमर हे सॅटिस्फाईड असतील असे नाही. म्हणून बिझनेस आयडियाज हे फार महत्वाचं आहे. बिझनेस आयडियाज या एखाद्या ऑब्झर्वेशन मधून येतात. यासाठी सर्च फॉर बिझनेस आयडियाज हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. आता या बिझनेस आयडियाज आपण कशा शोधायच्या याबद्दल विचार करूया. यामध्ये पहिले येतो ऑब्झर्विंग मार्केट्स.
बिझनेस आयडिया शोधताना मार्केट आपण नेहमी ऑब्झर्व करत राहिले पाहिजे. मार्केटमध्ये येणारे विविध प्रॉडक्ट्स, त्यांचे ट्रेंड्स, त्यांच्या प्राइस, बदलणाऱ्या फॅशन्स, लोकांचे वाढणारे इन्कम्स याबद्दल नेहमी आपण विचार करत असलं पाहिजे. लोकांच्या टेस्ट याबद्दलही आपण बघितलं पाहिजे. आणि या मार्केट ऑब्झर्व केल्यानंतर यातून आपल्याला एखाद्या प्रॉडक्टची आयडिया मिळू शकते. दुसरे, प्रॉस्पेक्टिव्ह कंझ्युमर्स. आपले जे कंझ्युमर्स आहेत त्यांचं निरीक्षण करण्यातूनही आपल्याला एक बिझनेस आयडिया मिळू शकते. कंझ्युमरांच्या नीड्स आणि वॉन्ट्स काय आहेत, त्यांच्या ट्रेंड्स काय आहेत, त्यांचं इन्कम काय, त्यांचं लोकॅलिटी काय, यावरून आपण एक बिझनेसची एक आयडिया मिळवू शकतो. पुढे, डेव्हलपमेंट इन अदर नेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी बघतो की आपण नेहमी डेव्हलप कंट्रीजचं फॉलो करत असतो. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही इत्यादी वस्तू या डेव्हलप नेशनमध्ये 1980 जात होत्या आणि त्यानंतर त्या आपल्या देशात आल्या. म्हणून डेव्हलप नेशनचं मार्केट आपण ऑब्झर्व करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विविध प्रकारचे गव्हर्नमेंट डेलिगेशन्स हे आणि अनेक प्रकारचे चेंबर्स हे नेहमी परदेशामध्ये लोकांना पाठवत असतात. त्याचा फायदा घेऊन आपण परदेशात जाऊन त्यांचं मार्केट आणि तिथले कंझ्युमर यांचं आपण निरीक्षण करू शकतो आणि त्यातूनही आपल्याला एखादी चांगल्या प्रकारची बिझनेस आयडिया मिळू शकते. पुढे, स्टडी ऑफ प्रोजेक्ट प्रोफाईल्स. यामध्ये गव्हर्नमेंट हे काही प्रायव्हेट एजन्सीज या नेहमी प्रोजेक्ट प्रोफाईल या पब्लिश करत असतात. या प्रोजेक्ट प्रोफाईल्समध्ये टेक्निकल पद्धतीने, फायनान्शियल पद्धतीने आणि मार्केटिंगच्या पद्धतीने एक डिटेल स्टडी केलेला असतो. त्यांचा आपण योग्य अभ्यास करून व एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊन यातून एखादी आपण बिझनेस आयडिया मिळवू शकतो. पुढील, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जसं बँक्स किंवा सोसायट्याज किंवा चेंबर्स इत्यादी लोक नेहमी मार्गदर्शन करत असतात. एखादा नवीन बिझनेसमनला जर मदत करण्यासाठी या संस्था नेहमी कार्यतत्पर असतात. त्या विविध प्रकारचे मार्गदर्शन करतात. फायनान्स कुठून मिळेल, प्रोडक्शन कसं करावं, त्याची टेक्नॉलॉजी कुठून मिळेल यासाठी त्या नेहमी मदत करत असतात. ट्रेड फेअर्स अँड एक्झिबिशन्स हे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बिझनेस आयडिया मिळवण्यासाठी ट्रेड फेअर्स आणि एक्झिबिशन्स हे अत्यंत महत्वाचे असतात. ट्रेड फेअर्स आणि एक्झिबिशनमध्ये विविध गोष्टी, विविध प्रॉडक्ट हे प्रमोशनसाठी आणि विकण्यासाठी ठेवलेले असतात. ट्रेड फेअर्समध्ये जाऊन आपण विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स बघू शकतो. त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. त्यांच्या किमतींबद्दल आपण बघू शकतो. आपण आपल्या कस्टमरशी तिथे भेटू शकतो. डीलरशी आपण भेटीगाठी घेऊ शकतो. तिथे आपले पर्सनल कॉन्टॅक्ट हे तयार होऊ शकतात. किंवा आपलं प्रॉडक्ट आणि मार्केटमधले दुसरं प्रॉडक्ट यांची आपण तफावत बघू शकतो. प्राइस बद्दल आपण तिथून आयडिया घेऊ शकतो. आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी आपण तपासू शकतो. या अनेक गोष्टी ट्रेड फेअर्समधून आपल्याला मिळू शकतात. पुढील, न्यू इन्व्हेन्शन अवेटिंग कमर्शियल एक्सप्लोजन. एखादं प्रॉडक्ट असतं ज्याला कमर्शियल एक्सप्लोजन मिळालेलं नसतं, असं प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला बिझनेस आयडिया म्हणून वापरता येऊ शकतं. जसं मागेच आता एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर चालणारे वाळवण यंत्र तयार केले आहे. त्याला अजून बिझनेस एक्सप्लॉटेशन मिळालेलं नाही. ती सुद्धा एक चांगल्या प्रकारची बिझनेस आयडिया असू शकते. असे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट असतात त्यांना बिझनेस एक्सप्लॉटेशन मिळालेलं नसतं आणि ते एक चांगले बिझनेस आयडिया होऊ शकतात. अनएक्सप्लॉयटेड रिसोर्स. अनेक प्रकारचे रिसोर्स आहेत त्यांना एक्सप्लॉयटेशन मिळालेलं नाही. जसं सोलर एनर्जीलाही म्हणावे तसं भारत सरकारने उत्तेजन दिलेलं आहे, परंतु त्याचा वापर होत नाही. अशा प्रकारचे अनेक रिसोर्सेसचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. पुढील, अनसॅटिस्फाईड डिमांड. अनसॅटिस्फाईड डिमांडमध्ये एक उदाहरण घेऊया. एखाद्या गृहिणीची नेहमी इच्छा असते की तिच्या सिलेंडरमध्ये वापरलेला गॅस किती वापरला गेला व उरलेला किती गॅस आहे असं दाखवणारे एखादं यंत्र असावं. पण तसं यंत्र आज मार्केटमध्ये अस्तित्वात नाही. ही झाली अनसॅटिस्फाईड डिमांड. ही सुद्धा एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातील दुसरी स्टेप्स आहे प्रोसेस आयडियाज.
प्रोसेस आयडियामध्ये बिझनेस आयडिया आपण एखादी सिलेक्ट केल्यानंतर याच्यावर प्रोसेस केली जाते. यामध्ये प्रिलिमिनरी इव्हॅल्युएशन अँड टेस्टिंग ऑफ आयडियाज. यामध्ये जी आपण आयडिया सिलेक्ट केली आहे ती टेक्निकल फिजिबिलिटी किती आहे, यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी कुठून मिळेल, टेक्नॉलॉजी आपल्या आवाक्यात आहे का, त्याच्यासाठी सर्व्हिस आपल्याला मिळू शकते का, इत्यादी गोष्टींची फिजिबिलिटी बघितली जाते. नंतर कमर्शियल पॉसिबिलिटी. कमर्शियल पॉसिबिलिटीमध्ये यामध्ये आपण हे बघतो की हे फायनान्शियल आपल्याला परवडणारं आहे का, याद्वारे आपण प्रोडक्शन केलं तर त्याची प्राइस आणि प्रोडक्शन कॉस्ट हे आपल्याला शक्य आहे का, इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो. पुढचं डिटेल अनालिसिस. डिटेल अनालिसिसमध्ये परत टेक्निकल फिजिबिलिटी ही बघितली जाते. ते प्रॉडक्ट आपण डिटेल अनालिसिस हे एखाद्या एक्सपर्टकडनं करतो. तो एक्सपर्ट याची टेक्निकल फिजिबिलिटी तपासून बघतो. सजेस्ट केलेली टेक्नॉलॉजी यासाठी किती योग्य आहे हे तो तपासून बघतो. त्यानंतर इकॉनॉमिकली व्हायबिलिटी. यामध्ये आपण जी प्राइस आपण निवडलेली आहे किंवा आपल्याला येणारी प्रोडक्शन कॉस्ट ही योग्य रीतीने आहे का हे सुद्धा तो एक्सपर्ट तपासून बघतो. पुढील फायनान्शियल अँड मॅनेजल फिजिबिलिटी. हे प्रॉडक्ट किंवा ही बिझनेस आयडिया फायनान्शियली शक्य आहे का, मॅनेजरियली सुद्धा ही शक्य आहे का, हे सुद्धा एक्सपर्ट हे तपासून बघतात. पुढची स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे आयडिया सिलेक्शन. आयडिया सिलेक्शनमध्ये काही गोष्टी या महत्वाच्या असतात, त्या बघितल्या जातात आणि या गोष्टी आयडिया सिलेक्शनसाठी आपल्याला मदतनीस ठरतात. यामध्ये प्रॉडक्ट्स हुज इम्पोर्ट्स आर बॅन. काही प्रॉडक्ट असे असतात त्यांना गव्हर्नमेंटने बॅन केलेले असते, ते प्रॉडक्ट्स आपण इम्पोर्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट असते एक्सपोर्ट रिजिडिटी अँड प्रॉफिटॅबिलिटी. काही गोष्टी असतात ज्यांना आपण एक्सपोर्ट अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो, जसं सॉफ्टवेअर क्षेत्र. सॉफ्टवेअर हे आपण परदेशामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने पाठवू शकतो आणि यात प्रॉफिटही चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तिसरे रेडी डिमांड्स. रेडी डिमांड्समध्ये काही लोकांच्या डिमांड्स या खूप असतात. एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टच्या डिमांड या खूप असतात पण सप्लाय तेवढा होत नाही. याला म्हणतो आपण रेडी डिमांड्स. रेडी डिमांड असली तर एक बिझनेस आयडिया आपण अत्यंत चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. पुढील एक्सपिरियन्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग. एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट प्रॉडक्ट मधील मॅन्युफॅक्चरिंग किंवा मार्केटिंगचं नॉलेज असेल, त्याचा अनुभव असेल तर ती सुद्धा तो बिझनेस आयडिया म्हणून वापरू शकतो, कारण त्याला त्या गोष्टीचं ज्ञान असल्या कारणानं तो त्याच्यात त्या प्रॉडक्टमध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो. पुढे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर फॉर पॅरेंट कंपनी. एखादी पॅरेंट कंपनी असते, तिच्यासाठी जर एखादं प्रॉडक्ट लागत असतं तर ते तयार करणं ही एक चांगली बिझनेस आयडिया असते. जशी एखादी मोबाईल कंपनी आहे आणि त्या मोबाईल कंपनीसाठी त्याच कंपनीनं बॅटरी बनवण्याची कंपनी टाकणं ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे. पुढील प्रॉडक्ट शोज हाय प्रॉफिटॅबिलिटी. जे प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट दाखवतात ती सुद्धा एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. जसं सॉफ्टवेअर मार्केट. सॉफ्टवेअर हे चांगल्या प्रकारे प्रॉफिट देऊ शकतात म्हणून ते एक उत्तम बिझनेस आयडिया आहे. फुल बेस्ड ऑन एक्सपान्शन प्लॅन. जर आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन करण्याचा प्लॅन असेल, आपलं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर ती एक चांगल्या प्रकारे बिझनेस आयडिया होऊ शकते. पुढे स्पेसिफिक ऍडव्हान्टेज लोकेशन ऑफ टेक्नॉलॉजी. यामध्ये एक उदाहरण घेतलं तर नाशिकमध्ये द्राक्ष हे अतिशय चांगल्या किमतीत व चांगल्या प्रतीचे उपलब्ध होतात, म्हणून इथे द्राक्षांवर अवलंबून वायनरी टाकणं ही एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. यात आपण लोकेशनचा आणि टेक्नॉलॉजीचा चांगला प्रकार उपयोग करून घेऊ शकतो. पुढील कंट्रीज पॉलिसीज. देशाची पॉलिसी कशी आहे ही सुद्धा एक बिझनेस आयडिया चांगली ठरू शकते. सध्या भारत सरकार कृषीजन्य पदार्थांवर चांगल्या प्रकारे मदत करतं, म्हणून ऍग्री बेस्ड प्रॉडक्ट ही एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. पुढे इन्सेंटिव्ह अँड सबसिडीज आर अवेलेबल. यामध्ये गव्हर्नमेंट हे काही प्रॉडक्टला इन्सेंटिव्ह व सबसिडी हे देत असतात. जसं मगाशी चर्चा केल्याप्रमाणे ऍग्री प्रॉडक्टला गव्हर्नमेंट हे सबसिडी देत असतं, त्यामुळे ही सुद्धा एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकतं. पुढील स्टेप म्हणजे
असेंबल द नेसेसरी इनपुट रिसोर्सेस. यामध्ये इनपुट रिसोर्सेस जे आपल्याला गरजेच्या एक बिझनेस ऑर्गनायझेशन उभे करण्यासाठी ते जमवणं, जसं जमीनचा लेआउट, त्यावर बांधकाम करणं, मशिनरी आणणं, ती टेक्निकल लोकांकडनं बसवून घेणं, रॉ मटेरियल आणणं, लेबर्स आणणं, स्किल लेबर्स आणणं, मॅनेजमेंट आणणं, या सगळ्या गोष्टी इनपुट म्हणून येतात. आणि इनपुट रिसोर्सेस कलेक्ट करून त्यांना असेंबल करून एक ऑर्गनायझेशन उभं केलं जातं आणि तेच म्हणजे इस्टॅब्लिश द एंटरप्राइज. विद्यार्थी मित्रांनो, आता आयडिया ज्या कशा आपल्या मनात येऊ शकतात याचे विविध प्रकार आपण बघितले. त्यात अजून काही प्रकार आहेत ते आपण आता बघूया. यात ब्रेनस्टॉर्मिंग हे एखाद्या एक्सपर्ट माणसाकडनं केलं जातं. यामध्ये अनेक लोकांना प्रश्न विचारले जातात व त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित केले जातात. लोकांकडनं उत्तर मिळवण्यासाठी फोर्स केला जात नाही. लोकांकडनं उत्तर मिळतात तेव्हाच त्यांच्याबद्दल जजमेंटही केली जात नाही ही आपल्यासाठी सुटेबल आहे किंवा नाही. तेव्हा फक्त आयडियाज गोळा करणं आणि त्याच्यातनं बिझनेस आयडिया मिळवणं एवढाच एक हेतू असतो. दुसरी, न्यू वेज ऑफ डुईंग ओल्ड थिंग्स. मित्रांनो, आपण आता सध्या बघतोय की जुने मॉडेल जसं एनफिल्ड बुलेट, ही जुन्या पद्धतीची बुलेट हिलाच एक नव्या पद्धतीने मॉडेलिंग करून किंवा त्याला नवीन पद्धतीची बॉडी देऊन नवीन प्रकारचं प्रॉडक्ट हे मार्केटमध्ये उतरवलं जातं आणि ते अतिशय यशस्वी होतं. तिसरं, कन्व्हर्टिंग हॉबी इनटू बिझनेस. अनेक लोकांचे हॉबीज असतात, ते आपल्या घरामध्ये ते हॉबीज पूर्ण करतात, पण ते हॉबीज सुद्धा एक बिझनेस आयडिया होऊ शकतात. जसं फोटोग्राफी, इंटेरियर, या गोष्टी असतात हे आपण घराच करतो, पण त्याच्यात जर आपलं स्किल असलं त्या गोष्टी आपण एक बिझनेस म्हणून स्वीकारू शकतो. पुढील गोष्टी म्हणजे युटिलायझिंग वेस्ट मटेरियल. जे आपलं वेस्ट मटेरियल असतं त्याचा उपयोग करणं ही सुद्धा एक चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. आपण बघतो की विविध महानगरपालिका या त्यांच्या शहरामधलं वेस्ट मटेरियल याच्यावर रिसायकल करून त्यांचा एक खताचा प्रकल्प बनवतात. हेच म्हणजे युटिलायझिंग वेस्ट मटेरियल. आता पुढील, इम्प्रूव्हिंग अँड एक्साइटिंग प्रॉडक्ट. एखादं प्रॉडक्ट सध्या आहे आपल्याकडे आणि ती नवीन टेक्नॉलॉजी यूज करून त्याला नवीन प्रॉडक्ट बनवणं, किंवा जुना आपल्याला लाईफबॉय साबण आठवत असेल, तो एक असा ओबडधोबड आणि मोठा साबण असायचा, पण आता टेक्नॉलॉजिकल चेंजेस करून नवीन प्रकारचा साबण मार्केटमध्ये लाईफबॉय कडून आणला गेला. हेच म्हणजे इम्प्रूव्हिंग अँड एक्साइटिंग प्रॉडक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण बिझनेस कसा स्थापन करावा तर त्याच्यासाठी आयडियाज कुठून शोधावे याबद्दल बघितलं. या बघत असताना आपण त्याची सविस्तर चर्चाही केली. यात आपण बिझनेस म्हणजे काय, बिझनेस कसा असावा याबद्दल बघितलं, बिझनेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह बघितले, बिझनेस आणि प्रोफेशन मधील फरक बघितला, बिझनेस आणि त्याचं एन्व्हायरमेंट ही बघितलं. यात आपण एन्व्हायरमेंट आणि ऑर्गनायझेशन यांचं इंटरॅक्शन बघितलं. आपण बिझनेस आयडिया कशा शोधाव्या हे बघितलं आणि त्याच्यावर प्रोसेस करून त्यातील बेस्ट आयडिया कशी सिलेक्ट करावी हे सुद्धा बघितलं. मला वाटतं या गोष्टीच्या चर्चेतून आपल्याला नक्कीच वाटत असेल की आपण ही बिझनेस स्थापन करावा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी शुभेच्छा. थँक्यू.